नमस्कार, मी पियुष. आपण बघत आहात आपलं नाशिक. संध्याकाळी 6च्या बातम्या. प्रथम बघूयात हेडलाईन्स. ढगफुटीचा धोका टळला, नाशिककरांना दिलासा. गोदावरीला पूर, प्रशासनाचे सतर्कतेचे आदेश. 2 दिवसांच्या पावसाने पालिकेच्या कामांची पोलखोल. रस्ते, ड्रेनेज आणि खड्ड्यांनी नाशिककर हैराण. जिल्हाभर सर्वदूर पाऊस, नदी नाले ओसंडले, शेतकरी सुखावला. आणि अभिनव भारत मंदिराचा प्रवेश मार्ग विस्तारणार, अतिरिक्त जागेची मागणी. नाशिककरांसाठी दिलासादायक बातमी आहे. त्र्यंबकेश्वर आणि नाशिक परिसरात ढगफुटी सदृश्य पावसाचा धोका सध्या टळल्याची माहिती समोर आली आहे. काल पालघरमध्ये अतिवृष्टी घडवून आणणाऱ्या वातावरणीय भोवरा आता दिशा बदलून पुढे सरकल्याने नाशिक जिल्ह्यावरचं मोठं संकट टळलंय. काल पालघरमध्ये सुमारे 450 मिलीमीटर पाऊस पडणारा वातावरणीय भोवरा त्र्यंबकेश्वर नाशिक मार्गे सरकण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र ताज्या हवामान परिस्थितीनुसार हा भोवरा उत्तर दिशेला सुरतकडे आणि दक्षिण दिशेला अकोला परिसराकडे सरकल्याचे दिसून आले. घाटमाथ्यावर अद्यापही मुसळधार पाऊस सुरू असला तरी नाशिक शहर आणि परिसरातील परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ढगफुटीचा संभाव्य धोका टळल्याने प्रशासनासह नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला. मात्र पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले. सध्या स्थितीत परिस्थिती नियंत्रणात आली असली तरी हवामानातील बदल लक्षात घेता प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. न्यूज डेस्क, आपलं नाशिक. मुसळधार पावसाने गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. गोदावरीला पुराचा धोका ओळखून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. काय आहे ही मोठी अपडेट, ती बघूच या. गंगापूर आणि इतर धरण क्षेत्रात मुसळधार पावसामुळे पाणी पातळीही वाढली आहे. बघूयात. 2 दिवसापासून नाशिक शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. सततच्या पावसामुळे गंगा गोदावरी नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढली असून गोदाघाट परिसरातील नदीपात्रातील मंदिरे पूर्णपणे पाण्याखाली गेले. हवामान खात्याने नाशिकसाठी रेड अलर्ट जारी केल्याने प्रशासन सतर्क झाले. सध्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू नसला तरी पावसामुळे नदीची पातळी वाढत असून नागरिकांनी नदीकाठच्या परिसरात खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडे केले आहे. तरी पावसामुळे नदीची पातळी वाढत असून नागरिकांनी नदीकाठच्या परिसरात खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. याच परिस्थितीचा आढावा घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रकाश दुर्वे यांच्याकडून. नमस्कार, मी प्रकाश दुर्वे. आपण पाहत आहात आपलं नाशिक. मी आहे आता रामकुंड परिसरात. खरं तर 2 दिवसांपासून नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरुवात झालेली आहे. हवामान खात्याकडून रेड अलर्ट देखील जाहीर करण्यात आलेला आहे. आपण आता बघू शकतो मी रामकुंड परिसरामध्ये या ठिकाणी आता पाण्याची पातळी ही वाढलेली आहे. खरं तर जे संपूर्ण मंदिर आहेत हे मंदिर आता पाण्याच्या वेढ्याखाली दिसून येत आहे. खरं तर या ठिकाणी सुरक्षा रक्षक देखील तैनात करण्यात आलेले आहे. रात्रीपासून त्र्यंबकेश्वर नाशिकच्या काही भागामध्ये ढगफुटी दृश्य होते. मात्र मुसळधार पाऊस सुरुवात झालेली आहे आणि गंगापूर धरण अद्यापही 50% भरलेलं आहे. आपण जर पाणी जरी बघत असेल मात्र हे गंगापूर धरणातून पाणीचा विसर्ग झालेला नाहीये. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जे विकास कामं, जे रस्त्याची जे कामं झालेले आहेत, हे गटारी विविध नाल्यातून पाणी सोडण्यात आलेलं आहे. गंगापूर धरणातून अजून कुठल्याही प्रकारचं पाणी सोडण्याची अधिकृत माहिती देखील आलेली नाहीये. आपण आता बघू शकतो या संपूर्ण परिसरामध्ये पाण्याच्या वेळा दिसत आहे. सुरक्षा गार्ड देखील या ठिकाणी आपण दिसतोय. नदीच्या काठी जे लोक राहणार आहेत त्यांना प्रशासनाकडून या ठिकाणी खाली करण्यात येणार आहे. खरं तर हवामान अंदाजाने प्रशासन या ठिकाणी सज्ज झालेले आहे. रात्रीपासून या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त होता. मात्र आजच देखील मुसळधार पाऊस सुरू असल्याने पुन्हा पाण्याची पातळी ही वाढू शकते. आपला नाशिक प्रतिनिधी प्रकाश दुर्वे. जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा महाविद्यालये बंद ठेवण्यासह नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं होतं. या आदेशाला बहुतांश नागरिकांनी प्रतिसाद दिला असला
तरी नाशिकमधील नंदिनी आणि दसक नदी परिसरात तरुणांची गर्दी बघायला मिळाली. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत आहेत. जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देत नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन केले. शहरातील नंदिनी नदी तुडुंब भरून वाहत असून नदीचा वेगवान प्रवाह पाहण्यासाठी अनेक तरुण नदीकाठी आले होते. तसेच दसक नदी ही दुथडी भरून वाहत असल्याने परिसरातील पाण्याचे रौद्र स्वरूप पाहायला मिळते. दरम्यान शहरातील बहुतांश भागात नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन केल्याचे दिसून आले. रस्त्यावर नेहमीपेक्षा कमी वाहतूक होती, तर बाजारपेठांमध्येही गर्दी कमी होती. प्रशासनाने पुन्हा एकदा नाले आणि पूरग्रस्त भागांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन केलं होतं. या आवाहनाला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं चित्र शहरातील प्रमुख रस्त्यांवर बघायला मिळालं. नेहमी वाहनांनी गजबजलेली काठेगल्ली, सिन्नर फाटा हा परिसर जवळपास ओस पडल्याचं चित्र बघायला मिळालं. नाशिक रोड, देवळाली कॅम्प, जेल रोड आणि पुणे रोड परिसरातून शहरात येणाऱ्या वाहनांसाठी महत्त्वाचा असलेला काठेगल्ली सिन्नर फाटा मार्ग आज शांत दिसून आला. गल्लीचा मार्ग एकच आहे. नाशिक रोडवरून येताना सगळे लोक हाच रूट लागतं. त्या रूटला खूपच गर्दी होती कालपर्यंत, पण आज काही दिसत नाही, लोक पण घराबाहेर निघत नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनानंतर नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळल्याने या मार्गावरील वाहतुकीत मोठी घट झाल्याचे पाहायला मिळाले. काठेगल्ली सिग्नल आमचं शॉप आहे सीएनसी कटिंगचं. काल तर भरपूर गर्दी होती, आज तर काही दिसत नाही. कलेक्टरांनी घराच्या बाहेर निघू नका असं सांगितलंय, त्याच्यामुळे आज तर काही गर्दी नाही दिसत पावसाची बाहेर. नेहमी वाहनांच्या गर्दीने गजबजणारा हा रस्ता आज तुरळक वाहनांसह ओस पडलेला होता. हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा कायम ठेवलाय. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. नितीन चंद्रमोरे, आपलं नाशिक. मुसळधार पावसाचा जोर कायम असतानाच रामकुंड परिसरात खबरदारीची पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. गोदावरीच्या वाढत्या पाणी पातळीच्या पार्श्वभूमीवर नदी काठावरील टपरीधारकांनी स्वतःहून टपऱ्या हटवण्यास सुरुवात केली आहे. परिसरात पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. जुलैच्या पहिल्याच आठवड्यात नाशिकमध्ये मुसळधार पावसाने जोर धरलाय. गोदावरीच्या वाढत्या पाणी पातळीच्या पार्श्वभूमीवर रामकुंड परिसरात प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. नदीकाठी असलेल्या छोट्या मोठ्या टपरीधारकांना टपऱ्या हटवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अनेक टपरीधारक स्वतःहून आपले साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवताना दिसत आहेत. रामकुंड परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थितीवर प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवले जाते. आपलं नाशिक, प्रकाश धुर्वे. पूरपरिस्थितीमुळे प्रशासन सतत सतर्कतेचं आवाहन करत आहे. मात्र काही तरुणांनी या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत गोदावरी नदीत धोकादायक स्टंटबाजी करण्याचा प्रकारही समोर आलाय. बघूयात. गेल्या 2 दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. नदीकाठावरील नागरिक आणि टपरीधारकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र सुरक्षा रक्षक तैनात असतानाही काही तरुण पुराच्या पाण्यात जीव धोक्यात घालून स्टंटबाजी करताना दिसून आले. या बेफिकीर प्रकारामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी अशा धोकादायक कृत्यापासून दूर राहावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. प्रकाश धुर्वे, आपलं नाशिक. मुंबई नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. घाट माथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ही दरड कोसळली आहे. माती, दगड आणि झाडे महामार्गावर आल्याने काही काळ वाहतुकीवर परिणाम झालाय. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुंबई नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात दरड कोसळली. घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ही घटना घडली आहे. माती, दगड आणि झाडे महामार्गावर कोसळली असून सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. महामार्गावर पोलीस आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मातीचा भराव, दगड आणि झाडे हटवून एकेरी मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यांना ढगफुटी सदृश पावसाचा इशारा दिलाय.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी इगतपुरी तालुक्यातील विविध भागांना भेट देत परिस्थितीची पाहणी केली. दारणा नदीवरील पुलाचीही त्यांनी पाहणी करून आवश्यक त्या सूचना प्रशासन आणि अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यातील काही तालुक्यांना ढगफुटी सदृश्य पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी इगतपुरी तालुक्यातील परिस्थितीची पाहणी केली. नांदगाव सदो ते भावली मार्गावरील दारणा नदीच्या पुलाची त्यांनी पाहणी करत आवश्यक बंदोबस्त ठेवण्याची सूचना दिल्या. तसेच गरज भासल्यास पूल वाहतुकीस बंद ठेवण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. नार नदीला आलेल्या पुराने लहान घोडी आणि मोठी घोडी येथील फरशी पुलावरून पाणी वाहतंय. कवेली इथं झाड कोसळल्याने रस्ता बंद झालाय. सुरगाणा तालुक्यात गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नद्या नाले दुथडी भरून वाहत आहे. नार नदीला पूर आल्याने लहान घोडी आणि मोठी घोडी येथील फरशी पुलावर पाणी वाहत असून वाहतुकीवर परिणाम झाला आहे. केवेली गावाजवळ रस्त्यावर झाड कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान तालुक्यातील पार नदीसह 3 नद्यांचा संगम झाल्याने नदीने रौद्र रूप धारण केले असून परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नागरिकांनी पूरग्रस्त भागात जाणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे. 2 दिवसांच्या पावसानंतर नाशिकच्या रस्त्यांची आणि ड्रेनेज व्यवस्थेची वास्तविकता पुन्हा एकदा समोर आली आहे. एका बाजूला मोठमोठे खड्डे तर दुसऱ्या बाजूला रस्त्यावर वाहणारं ड्रेनेजचं पाणी. तर गोविंदनगरमध्ये खचलेल्या रस्त्यात ट्रक अडकल्याची घटना घडली आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे नाशिक शहरातील अनेक रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. आरडी सर्कल ते गोविंदनगर या मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय. गोविंदनगरमध्ये रस्ता खचल्याने एक ट्रक अडकल्याची घटना घडली असून काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. दरम्यान सिडकोतील पवननगर परिसरात ड्रेनेज लाईन ओव्हरफ्लो झाल्याने घाण पाणी थेट रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे नागरिकांना दुर्गंधी, अस्वच्छता आणि वाहतुकीच्या अडचणींचा सामना करावा लागतोय. मान्सूनच्या सुरुवातीलाच शहरातील पायाभूत सुविधांची दुरावस्था समोर आल्याने नागरिकांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. नितीन चव्हाण, आपलं नाशिक. बातमीपत्रात वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत रहा आपलं नाशिक 6च्या बातम्या. तुंबलेल्या गटारी तरी प्रशासनाची शिरजोरी. दुर्गंधीत जगणाऱ्या तुमच्या नरकयातनांचा आता आम्ही होणार बुलंद आवाज. आपलं नाशिक, आपला आवाज. खड्डेमय रस्ते आणि सुस्त प्रशासन. तुमच्या दबलेल्या संतापाचा आता आम्ही होतोय बुलंद आवाज. आपलं नाशिक, आपला आवाज. पाण्यासाठी वणवण पण निर्ढावलेलं प्रशासन. तुमच्या या रोजच्या संतापाचा आता आम्ही होणार बुलंद आवाज. आपलं नाशिक, आपला आवाज. नळाला नाही पाणी पण प्रशासनाची रडगाणी. तुमच्या या तहानलेल्या प्रश्नांचा आता आम्ही होणार बुलंद आवाज. आपलं नाशिक, आपला आवाज. आपला आवाज. तुंबलेल्या गटारी तरी प्रशासनाची शिरजोरी. दुर्गंधीत जगणाऱ्या तुमच्या नरकयातनांचा आता आम्ही होणार बुलंद आवाज. आपलं नाशिक, आपला आवाज. खड्डेमय रस्ते आणि सुस्त प्रशासन. तुमच्या दबलेल्या संतापाचा आता आम्ही होतोय बुलंद आवाज. आपलं नाशिक, आपला आवाज. पाण्यासाठी वणवण
पण निर्ढावलेलं प्रशासन. तुमच्या या रोजच्या संतापाचा आता आम्ही होणार बुलंद आवाज. आपलं नाशिक, आपला आवाज. नळाला नाही पाणी, पण प्रशासनाची रडगाणी. तुमच्या या तहानलेल्या प्रश्नांचा आता आम्ही होणार बुलंद आवाज. आपलं नाशिक, आपला आवाज. पुन्हा एकदा स्वागत. निमाणी स्थानकाची अवस्था पावसाच्या प्रत्येक सरीसोबत पुन्हा एकदा समोर आली आहे. लांब पल्ल्याच्या बस सेवेचे महत्त्वाचे केंद्र असलेले हे स्थानक सध्या पूर्णपणे पावसाच्या पाण्याखाली गेलंय. बस स्थानकापेक्षा एखादा तलावच असल्याचं चित्र इथं दिसतंय. परिणामी प्रवासी, बस चालक आणि वाहक यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. मुसळधार पावसानंतर नाशिकच्या निमाणी बस स्थानकात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. सध्या या बस स्थानकातून राज्यातील विविध शहरांसाठी लांब पल्ल्याच्या एसटी बसगाड्या सुटत आहे. त्यामुळे दररोज प्रवाशांची येथे मोठी गर्दी असते. मात्र बस स्थानक परिसरात साचलेल्या पाण्यामुळे प्रवाशांना पाण्यातून चालत बसपर्यंत जावे लागते. बस चालकांनाही बस स्थानकात आणताना आणि बाहेर काढताना मोठी कसरत करावी लागते. पाण्यामुळे रस्त्याचा अंदाज येत नसल्याने वाहन चालवणेही धोकादायक ठरते. बस स्थानक परिसरातील पाणी निचऱ्याची समस्या पुन्हा एकदा ऐरणीवर आली असून दर पावसाळ्यात हेच चित्र पाहायला मिळते. अशी प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त केली जाते. प्रवाशांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने तातडीने पाणी उपसण्याची आणि कायमस्वरूपी जलनिस्सारण व्यवस्था उभारण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. नितिशा कुलकर्णी, आपलं नाशिक. अहिल्याबाई होळकर पुलाजवळ उभारण्यात येत असलेल्या वास्तूबाबत नागरिकांमध्ये विविध चर्चा सुरू होत्या. मात्र होळकर पुलाखालील दरवाजाचं नियंत्रण करण्यासाठीची ही कंट्रोल रूम असल्याचं समोर आलंय. तिचं कामही अंतिम टप्प्यात आहे. या कामाचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश धुर्वे यांनी. अहिल्याबाई होळकर पुलाजवळ उभारण्यात येणाऱ्या या इमारतीबाबत नागरिकांमध्ये अनेक तर्कवितर्क लावले जात होते. मात्र ही वास्तू होळकर पुलाखालील दरवाजांचे नियंत्रण करण्यासाठी करण्यात आली आहे. सध्या या कंट्रोल रूमचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून लवकरच ती कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रकल्पाचा आणि सुरू असलेल्या कामाचा सविस्तर आढावा आपलं नाशिकचे प्रतिनिधी प्रकाश धुर्वे यांनी घेतलाय. सध्या मी आहे नाशिकच्या अहिल्याबाई होळकर पुलाजवळ. या पुलावरून येण्या जाणाऱ्या नागरिकांची प्रचंड गर्दी आणि प्रवास हा या पुलावरून होत असतो. पुलाच्या शेजारी एका इमारतचं काम चालू आहे. काही नागरिकांना वाटलं या ठिकाणी ऐतिहासिक वास्तू होणार, काहींना वाटलं या ठिकाणी स्मारक होणार, काहींना वाटलं की वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या होत्या. मात्र आता या चर्चेला विराम मिळालेला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे असं लक्षात आलेलं आहे की गंगापूर धरणात जे कंट्रोल रूम आहे तेच कंट्रोल रूम हुबेहू आता अहिल्याबाई होळकर पुलाच्या जवळ हे कंट्रोल रूमचं काम सुरू आहे. माझ्या मागे बघू शकता, हेच ते कंट्रोल रूम आहे. आणि हे कंट्रोल रूम नेमकं कशासाठी वापरणार आहे? अहिल्याबाई होळकर पुलाच्या खाली जे 4 दरवाजे आहेत, या नदीच्या खाली जे 4 दरवाजे आहेत, हे 4 दरवाजे या कंट्रोल रूमच्या माध्यमामधून उघड बंद असे खुले करण्याचं या कंट्रोल रूम मधून होणार आहे. आणि या कंट्रोल रूमच्या बिल्डिंगचं काम जे आहे हे अंतिम टप्प्यावर आपल्याला दिसून येत आहे. आणि या ठिकाणी जे पाणी रामकुंड परिसरात किती पाणी वाढ झालेली आहे, काय आहे, हे सगळं कंट्रोलिंग या ठिकाणून केलं जाणार. आणि जे काही दरवाजे असेल ते देखील या ठिकाणी खुले करण्यात येणार आहे. आपला नाशिक प्रतिनिधी प्रकाश धुर्वे. अयोध्येतील राम मंदिरातील कथित दान अपहार प्रकरणी काँग्रेसने सरकारकडे निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा माजी आमदार मोहन जोशी यांनी ही मागणी करत राज्यव्यापी सत्याग्रह आंदोलनाची घोषणा केली आहे. या देशातील कोट्यावधी
राम भक्तांच्या श्रद्धेला ज्यांनी तडा दिलेला आहे त्या चोरांना त्यांची गय केली जाऊ नये, आरोपीवर कारवाई झाली पाहिजे आणि यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन सपकाळ साहेब, राज्यातले सर्व वरिष्ठ नेते, खासदार, आमदार, सर्व पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली उद्या सकाळी 11 वाजता गौराम मंदिरच्या समोरच्या गेटवर रघुपती राघव राजाराम हे सत्याग्रह आंदोलन काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित केले गेलेलं आहे. 20,000 कोटी रुपयाची लूट ही राम भक्तांनी दिलेली देणगी असेल, दागिने असतील, चांदीच्या विटा असतील, यांच्या माध्यमातून संघ परिवार आणि भाजपशी निगडीत असलेल्या या सर्व लोकांनी केलेलं आहे. हे सर्वांच्या पुढे आता आलेलं आहे आणि हे सर्व होत असताना सुद्धा अजूनपर्यंत काही कारवाई होत नाही. राम लल्लाच्या मंदिराच्या जमिनीच्या खरेदीपासून, उभारणीपासून ते त्यानंतर झालेलं ध्वजारोहण असेल किंवा त्यानंतर करोडो राम भक्तांनी केलेल्या देणगी असेल, हे सर्व होत असताना सुद्धा पंतप्रधान या बाबतीत मौन का बाळगून आहे ते खुलासा करत नाही. कारण या राम मंदिराचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं, राम मंदिराचं ध्वजारोहण त्यांच्या हस्ते झालं, राम मंदिराच्या ट्रस्टची घोषणा लोकसभेमध्ये त्यांनी केली, त्याच्यावर विश्वस्त नेमण्याचं काम आणि निवडण्याचं काम सुद्धा त्यांनी केलं. तर हे सर्व असताना सुद्धा का पाठीशी घातलं जातंय ही आमची काँग्रेसची प्रमुख मागणी आणि त्यासाठीचं आमचं उद्याचं आंदोलन. नाशिकच्या ऐतिहासिक अभिनव भारत मंदिराच्या जीर्णोद्धारासोबत विस्ताराचे कामही वेगाने होणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री डॉक्टर आशिष शेलार यांनी स्मारकाची पाहणी केली आहे. प्रवेश मार्ग रुंद करण्यासाठी आमदार प्राध्यापिका देवयानी फरांदे यांनी अतिरिक्त जागेची मागणी शेलार यांच्याकडे केली आहे. तिळभांडेश्वर येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या ऐतिहासिक अभिनव भारत मंदिराची मंत्री डॉक्टर आशिष शेलार यांनी पाहणी केली. स्मारकाकडे जाणारा रस्ता अत्यंत अरुंद असल्याने शेजारील 2 जुन्या वाड्यांची जागा उपलब्ध करून प्रवेश मार्ग रुंद करण्याची मागणी आमदार प्राध्यापक देवयानी फरांदे यांनी केली. या मागणीची दखल घेत मंत्री शेलार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले. जीर्णोद्धारानंतर येथे मिनी थिएटर, ग्रंथालय, संग्रहालय आणि डिजिटल माहिती दालन उभारण्यात येणार आहे. जिल्ह्यातील तब्बल 2,670 रेशन दुकानदारांचे गेल्या 5 महिन्यांपासूनचे अनुदान आणि कमिशन रखडलेत. त्यामुळे दुकानदार आर्थिक अडचणीत सापडलेत. निधी उपलब्ध असूनही वितरणात विलंब होत असल्याने दुकानदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नाशिक जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे 5 महिन्यांपासूनचे कमिशन आणि अनुदान अद्याप वितरित झालेले नाही. रेशन दुकानदार संघटनेच्या माहितीनुसार संबंधित निधी जिल्हा पुरवठा कार्यालयाकडे जमा झालेत, मात्र तो दुकानदारांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेला नाही. यामुळे दुकानाचे भाडे, वीज बिल, कर्मचारी वेतन आणि इतर खर्च भागवताना दुकानदारांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय. दरम्यान या विलंबाबाबत पुरवठा प्रशासनाकडे विचारणा केली असता तांत्रिक अडचणीमुळे वितरण रखडल्याचे सांगण्यात आले. शासनाकडून प्राप्त झालेली माहिती, मार्जिन रकमेची माहिती प्राप्त झालेली आहे एकूण 5 महिन्याची. त्यापैकी आम्ही साधारण या आठवड्यात 3 महिन्याची तरी देण्याचा प्रयत्न करत आहोत. जर टेक्निकल इश्यू प्राप्त नाही झाला तर शासनाकडे आम्ही 3 महिन्याची तरी अप्रूव्ह करायला पाठवणार आहोत. येत्या 2 ते 3 दिवसात कमिशन वितरित करण्यात येईल अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. नितीन चंद्रमोरे, आपलं नाशिक. कळवण तालुक्यातील मानूर येथील कोल्हापूर फाटा परिसरातील हनुमान मंदिरात मोठी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. मंदिरातील मारुतीच्या मूर्तीवरील 3.5 किलोहून अधिक वजनाचे चांदीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मानूर येथील हनुमान मंदिरातील मारुतीच्या मूर्तीवरील
चांदीचा मुकुट, डोळे, कपाळावरील टिकली, हातातील दंडकडे आणि पायातील वाळे असा एकूण 3 किलो 700 ग्रॅम वजनाचा चांदीचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. चोरी केलेल्या या ऐवजाची सध्याची बाजारमूल्य अंदाजे 7.5 लाख रुपये असल्याचं सांगितलं जातंय. या प्रकरणी स्थानिक नागरिक तुषार भाऊसाहेब शिंदे यांच्या तक्रारीवरून कळवण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य पुराव्यांच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला जातोय. न्यूज डेस्क, आपलं नाशिक. जादूटोण्याची भीती दाखवून एका महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार सायखेडा परिसरात उघडकीस आलाय. व्यवसायात भरभराटीचं आमिष दाखवत आरोपीने महिलेची फसवणूक केली आणि जबरदस्तीने तिच्याशी लग्न केल्याचा आरोप आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर सायखेडा पोलिसांनी जादूटोणाविरोधी कायदा, बलात्कार, फसवणूक आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करत भोंदूला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सायखेडा पोलीस करतायत. मंतरलेले तांदूळ कडक ऊस जाळून त्याची धुनी दुकानात पसरवणे आणि मंतरलेल्या जडीबुटीची पूड पाकिटात ठेवल्याने व्यवसायात भरभराट होईल असा बहाणा करून एका बंधूने एका महिलेचे लैंगिक शोषण केल्यानंतर तिच्याशी लग्न केले. मात्र घरातच बंधुगिरी चालल्याने या पत्नीने त्याला विरोध केला असता त्याने तिला लाथाबुक्यांनी मारणे, धमकी देणे असे प्रकार सुरू केले. एक दिवस तिच्या 1 वर्षाच्या मुलाचा आणि त्याचा गळा दाबण्याचाही प्रकार ह्या बंधूने केला आणि म्हणून तिने कसाबसा जीव वाचून नातेवाईक गाठले. नातेवाईकांनी तिला घेऊन महाराष्ट्र अनिसच्या कार्यकर्त्याशी संपर्क केला. महाराष्ट्र अनिसच्या कार्यकर्त्यांनी माननीय पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांची भेट घेऊन या पीडित महिलेने त्यांना अपभीती सांगितली. माननीय पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांनी संबंधित पोलीस स्टेशनला आदेश देऊन संबंधित बंधूची संपूर्ण चौकशी करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यास आदेशित केले. त्याप्रमाणे संबंधित बंधूला अटक झालेली आहे. या बंधूने आतापर्यंत अनेक लोकांना जादूटोणा, दैवी तोडग्याच्या बहाण्याने फसवले असण्याची दाट शक्यता आहे. म्हणून अशा पीडित लोकांनी तक्रार देण्यासाठी पोलिसांकडे यावे. तसेच तमाम जनतेने अशा बंधुगिरीच्या नादी लागू नये असे नम्र आवाहन महाराष्ट्र अनिसच्या वतीने करीत आहोत. ढगफुटीचा धोका टळला, नाशिककरांना दिलासा. गोदावरीला पूर, प्रशासनाचे सतर्कतेचे आदेश. 2 दिवसांच्या पावसाने पालिकेच्या कामांची पोलखोल. रस्ते, ड्रेनेज आणि खड्ड्यांनी नाशिककर हैराण. जिल्हाभर सर्वदूर पाऊस, नदी नाले ओसंडले, शेतकरी सुखावला. आणि अभिनव भारत मंदिराचा प्रवेश मार्ग विस्तारणार, अतिरिक्त जागेची मागणी. याबरोबरच आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही बघत रहा आपलं नाशिक.